जनगणमन अधिनायक जय हे, तव शुभ आशिष मागे, गाये तव जय गाथा जनगणमन। माळी सर, कुंभार सर, सावंत सर, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि दिवंगत माजी विद्यार्थी विजय मुरलीधर साळुंखे, सुजाता जालिंदर साळुंखे आणि वंदना पांडे यांना श्रद्धांजली देण्यासाठी सर्वांनी 1 मिनिट मौन धारण करण्याची मी नम्र विनंती करतो। आपले स्वर्गवासी शिक्षक आणि मित्र ह्यांच्या आत्म्याला शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। देवे सदा वंदिता सामंत सरस्वती भगवती निशेष जाड्यापहा। गुरु ब्रह्मा गुरु विष्णु ब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः। गुरवे नमः। गुरवे नमः। जगण्यातून जीवन घडवणारे असतात ते शिक्षक, शब्दातून सामर्थ्य देणारे असतात ते शिक्षक, आई वडिलांनंतर येणार असतात ते शिक्षक। अशा या आमच्या पूजनीय गुरूंचे सन्मान करण्याचा आज आपण विद्यार्थी तुमचं सगळ्यांचं अभिनंदन सत्कार केल्याबद्दल योग्य वाटलं, समाधान वाटलं, ठीक आहे।
माझं नाव मनीषा दिलीप जाधव आणि लग्नानंतरचं मनीषा संदीप माने. मी सध्या प्रॉपर पलूसला असते. मी लग्नानंतर 4 वर्ष शिक्षक म्हणून जॉब केला. त्या जॉबचं श्रेय सगळं जाधव सरांना जाते आणि आता सध्या मी पलूस तालुक्याची महिला अध्यक्ष म्हणून काम करते. त्यामध्ये अनाथ मुलांना फ्रीमध्ये आम्ही शिकवतो. ज्यांची परिस्थिती नाही आहे अशा मुलांना फ्रीमध्ये शिक्षण देतो. माझं फील्ड खरं बँकिंगचं होतं, पण या शिक्षण क्षेत्रात एकदा सर अचानक भेटले, जाधव सर काय करते म्हणून, आणि इथं शाळेत आणलं आणि घे क्लास म्हणले. तिथून हा प्रवास चालू झाला. तिकडं पण मी ते चालू केला. नंतर हेल्थ इश्यूमुळे थोडं ब्रेक दिला आणि नंतर आता महिला अध्यक्ष म्हणून मी करते काम. आणि खरं तर सगळं आई वडिलांनंतर जे गुरु असतात ते आपले शिक्षकच असतात. पण माझ्या या करिअरचा सगळ्यात सिंहाचा वाटा मी देते. आज मला इथं संधी मिळाली ती म्हणजे जाधव सर आहे त्याच्या पाठीमागे. आणि इथं जमलेल्या वर्गमित्र आणि वर्गमैत्रींना आणि माझ्या सर्व शिक्षकांना मी सर्वप्रथम सगळ्यांचं स्वागत करते आणि नवीन वर्षांना सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देते. मी महावीर माने आणि सासरचं नाव प्रीती प्रदीप सावंत. मी बामणी गावातच आहे आणि आशा वर्कर म्हणून जॉब करते. सुहास सावंत आणि सासरचं नाव वैशाली सचिन गाडगे. मी कल्याण माझ्या गुरुंना वंदन करते कारण त्यांच्यामुळे मी आज इथे आहे. माझं नाव शीला बाबराव वलेकर आणि मला मी केरेवाडी या गावी दिलेलं आहे, पण मी सध्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये असते. शेवगाव हा तालुका आहे तिथे आहे आणि माझं शिक्षण MA हिंदी झालेलं आहे आणि CTETचे 3 पेपर पास आहे मी. आणि तिथे मी CBSE स्कूलला गेले 10 वर्षे प्रायव्हेट जॉब करत आहे. कविता रचली आहे, मी त्यांच्यासाठी सादर करू इच्छिते. यादों का बचपन की यादें, सुंदर साथा हो सरोखा, सुंदर साथा हो ज्ञान का सरोखा, सभी ने चुना अनोखा रास्ता, सभी ने चुना अनोखा रास्ता. आप थे इस कारण जिंदगी को नया रास्ता मिला, आप थे इसलिए जिंदगी का रास्ता मिला. विद्यालय का द्वार बन गया नसीबी बहार, विद्यालय का द्वार बन गया नसीबी बहार. अध्यापक की कलाएं संवरती गई सभी छात्रों की यादें, संवरती गई सभी छात्रों की यादें. आप थे इसलिए जिंदगी को नया रास्ता मिला, आप थे इसलिए जिंदगी का नया रास्ता मिला. मिलता गया ज्ञान दुनिया में सबने पाया सामान, दुनिया में सबने पाया सामान. इसीलिए मैं कहना चाहती हूँ आप थे इसलिए हम सब ने पाया सम्मान. थँक्यू. माझी वलेकर. सासरचे नाव वंदना विश्वा गोरे. मी मिरजमध्ये राहते आणि जुबली इंग्रजी कन्याशाळेमध्ये मी पण जॉब करते. आणि नंतरचं नाव आहे जयश्री प्रकाश. मी वेशगावमध्ये राहते आणि मी चालवते. माझं पहिलं नाव आहे जयश्री बाळासाहेब शिंदे आणि नंतरचं नाव आहे जयश्री प्रकाश देवकर. मी वेजेगावमध्ये राहते आणि मी BC कॉलेज चालवते सध्या. माझं माहेरचं नाव रेखा नामदेव माळी आणि सासरचं नाव रेखा राजेंद्र माळी. मी तासगाव चिंचणीमध्ये राहते. मी गृहिणी आहे. सर्व बरोबर यांचं मी स्वागत करते. त्यांना एक उत्तम आरोग्य उदंड आयुष्य लागो ही ईश्वरचरणी आज मी प्रार्थना करते. सरिता शहाजी सूर्यवंशी. मला कडेपूरमध्ये दिले. सासरचं नाव सरिता जितेंद्र. मी गृहिणी आहे. बामणीची आहे मी आणि लग्नानंतरचे नाव साधना श्रीकांत जाधव. माझं शिक्षण BA LLB झाले असून मी सध्या विटा कोर्टात वकील म्हणून प्रॅक्टिस करते. सासर माझं नाव आहे. माझं नाव उज्ज्वला सुभाष. देवंती अविनाश पवार. देवंती अविनाश पवार. मी गृहिणी आहे. सासरचे नाव सुजाता सुषय मोहिते. मला मांडगड्यात दिली आहे. आमची ज्वेलर आहे. सध्या मी ज्वेलरमध्ये स्नेहल संजय सोलंकर आहे. सध्या मी पाऱ्यामध्येच आहे आणि तुम्हाला सगळ्यांना भेटून मला खूप आनंद झाले. अगोदरचं नाव माझं स्नेहल दत्तू सरकार. माझं नाव निर्मला तुकाराम माने. माहेरचं लग्नानंतरचं निर्मला विजय साळुंखे. ही गृहिणी आहे.
सरचं नाव सुनंदा सिद्धू पाटील. मी सध्या कुंदापूरला असते. तिथं नाव इकडे पाराकडचे नाव माझे जयललिता जयश्री साळुंखे. मला तिथे चिंचणी मुलगीमध्ये मी राहते आंधळीकडचे नाव आहे जयललिता राजाराम निकम. मी सध्या गृहिणी आहे. ती तानाजी साळुंखे. नंतरचं नाव सरस्वती जयवंत घाटगे. तुम्हा सगळ्यांना भेटून पाहायला मला फार आनंद झाला. अजून पहिल्यापासून सांगतो. माझं नाव दादा शंकर साळुंखे आणि मी चेन्नईमध्ये स्थायिक आहे. आणि आपल्या जवळजवळ 26 वर्षांनी आपली सर्वांची भेट होत आहे. त्यामुळे आता भेटून म्हणजे भरपूर आनंद होत आहे. आणि मी माझ्या म्हणजे गुरुवर्य शिक्षकांचा आभारी आहे की त्यांनी आम्हाला सगळ्या सर्वांनी म्हणजे ह्यापर्यंत आपल्यापर्यंत मार्गदर्शन केलेलं आहे. त्यामुळे त्यांचे सर्वांचे मी आभार मानतो. 19 जुलै जॉब करतो. 91 आपली 10वी पूर्ण झालेली आहे. तर आज न्यू इंग्लिश स्कूल पारी. खरं तर नाव उच्चारलं की शरीरामध्ये अंगामध्ये शहारे उच्चारतात. कारण हे नाव आजकाल आता ऐकायला मिळत नाही. संस्थेचं नाव नंतर चेंज झालं. तो इतिहास आपल्याला सर्वांना माहित आहे. पण आम्ही ज्या वेळेला इथं हायस्कूलला 8वी ते 10वी पर्यंत इथं शिक्षण घेतलं त्यावेळेला खऱ्या अर्थानं ज्यावेळेला आम्ही इथं शिकायला पाऊल टाकलं हायस्कूलमध्ये त्यावेळेला खऱ्या अर्थानं आमच्या जीवनाला सुरुवात झालेली होती. आणि हे हायस्कूल आम्ही निवडण्याचं कारण काय होतं. मी आता कुर्लीवरून येतोय. माझं नाव आहे दस्तगीर आशाबी सोनम नूर मोहम्मद शिकलगार. आता मी नाव सांगितलेलं आहे, बऱ्याच जणांना लक्षात येणार नाही. याच्यामध्ये आईचं आणि बायकोचं दोघांचंही नाव सांगितलेलं आहे मी. म्हणजे दोघेच सांगायला नको. आणि मला सांगायला खूप आनंद होतो की कुर्लीवरून मी सायकलने येत होतो 8वी ते 10वीला इथं. खरं तर आयुष्यामध्ये असा कोणताही बेस्ट ठरलेला नव्हता. 1ली ते 7वी मध्ये जिल्हा परिषद शाळा कुर्लीवर शिक्षण झालं. कशासाठी शिकतोय का शिकतोय काहीच माहित नाही. नुसती मुलं जातात शाळेला म्हणून आम्ही शाळेला येत होतो. पण ज्यावेळेला 7वी पास झालो 8वीला कुठं जायचं 3 पर्याय असायचे आमच्याकडे. एक विटा, एक चिंचणी आणि एक पारे. पारेगावचे आमचे जाधव सर पूर्ण पाऱ्याला पूर्ण परिचित असणारे आणि कुर्लीमध्ये ज्यांच्या नावाचा दबदबा आहे असे आम्हाला शिक्षक म्हणून लाभलेले जाधव सर. ते जाधव सर सर्वांना सांगायचे की मुलाला इकडे तिकडे कुठेही पाठवण्यापेक्षा पाऱ्याला पाठवा. भेटलेलो होतो त्यावेळेला मला इतका आनंद झाला होता की मला वाटलं नव्हतं की मला परत माझे गुरुवारी कधी भेटतील. खरं तर खूप चांगल्या पद्धतीनं सरांचं मार्गदर्शन आम्हाला मिळालं. त्यांची ज्ञानाची शिदोरी आम्हाला मिळाली. संस्काराचे मोती आमच्यापर्यंत पोहोचले आणि खऱ्या अर्थानं आमच्या जीवनाला आकार आला. 1997-98 ला या बॅच मध्ये निकम सरांनी शिकवलेली मराठीची कविता असेल किंवा चन्ने सरांनी शिकवलेलं भूमितीचं प्रमेय असेल. जे.बी. पाटील सरांनी मला आठवते की जे.बी. पाटील सरांना एकदा गणित सुटत नव्हतं भूमितीचं. त्यावेळेला आम्ही सगळे मुलं त्या ब्लॅकबोर्डवर सगळं प्रमेय त्यांनी सरांनी सोडून दाखवलं होतं. आम्हाला इतका आनंद झाला की एक शिक्षक असून सुद्धा शिक्षकांची सरांनी मदत घेतली आणि आमचं मार्गदर्शन किंवा आमचं ज्ञान कुठे खंडित होऊ नये याची सुद्धा सरांनी काळजी घेतली होती. त्यावेळेला खरं म्हणजे आम्हाला खूप अभिमान वाटायचा की ही लोक इतक्या पेशानं बोलतात, इतक्या चांगल्या पद्धतीने शिकवतात, यांच्याजवळ हे ज्ञान आलं कुठून. खरं तर मुळात चंदनाला सुगंधाची कमतरता नसते. कारण मुळातच चंदन आणि सुगंध एकाच. आणि या सरांकडूनच आम्हाला ते शिकायला मिळालं की आपल्या कामावर जर निष्ठा ठेवून आपण कोणतेही काम करत असू तर. त्यावेळेला आम्ही कुर्लीची 7-8 मुलं होतो आणि एक दिवस काय झालं अचानक आमचं काहीतरी ठरलं. सगळे मुलं म्हणजे आज विट्याला जायचं. कशाला विट्याला जायचंय काय माहिती सांगितलं नाही काय. सगळी चालली म्हणून आमच्या बरोबरची पाठीमागची पुढची सगळीच मुलं आम्ही विट्याला गेलो. आणि मला वाटतं त्या दिवशी संध्याकाळी आपण किशोर आलेलं नाही तर किशोरनं जाधव सरांना खबर दिली की अशा कुर्लीची मुलं विट्याला गेलेली आहेत. एक विमानांचं प्रदर्शन भरलेलं होतं. छोटे रिमोटची विमान उडवायची असतात ते विमानाचं प्रदर्शन भरलं होतं आणि एकामेकाच्या नादानं आम्ही गेलो होतो. आम्हाला काय माहित नव्हतं तिथं नक्की काय होणार आहे. आणि तिथं गेलो तिथं पाहिलं ते सगळं खूप आनंद झाला. पण आम्हाला माहित नव्हतं उद्या बॉम्ब फुटणार आहे आमच्या. आणि इथं आल्यानंतर आमच्या गावचे असणारे जाधव सर हे कधी सुद्धा म्हणायचे नाहीत माझ्या गावचा मुलगा आहे ह्याला काय मारू नका वगैरे काय नाही. समजपूर्वक. आणि सरांनी सांगितलं इथं जरी मी असलो तरी मी तुमची बाजू घेणार नाही. इथं सगळे शिक्षक आहेत, जबाबदारी आहे यांची. तुम्ही कोणी विचारून गेला नाही, तुमची चूक झाली. आणि दुसरा एक प्रसंग सांगतो. मागे बसायचा, अमरदेव असायचा, मागे बसायचो. खूप हेवा वाटायचा. सतीश असेल इतकी छान पद्धतीने उत्तर द्यायचा, शुभांगी असेल छान पद्धतीने उत्तर द्यायची. आणि आम्हाला काय जमून झाले असं वाटायचं नाही. आता जमतंय ना. असं मनापासून कधी झालं नव्हतं. आणि मला आठवतोय तो दिवस होता शुक्रवार. या हायस्कूलमध्ये या बाजूनं पलीकडे साईडनं
पिंपरणीची झाडं होती, त्याला कट्टे वगैरे केलेले दगडाचे, आणि त्या कट्ट्यावर बऱ्यापैकी दुपारच्या वेळेला जेवण वगैरे करायला मुलं त्या याच्या खाली बसून घ्यायची. आणि मला आठवतंय वार होता शुक्रवार, आणि त्या दिवशी मी आणि आमची सगळी मुलं 10वीच्या वर्गात तिथं बसून आम्ही अभ्यास करत होतो. आणि त्या दिवशी सगळ्या शिक्षकांचं काहीतरी मला वाटतं संमेलन वगैरे असणार आहे, फक्त बरेच शिक्षक बाहेर होते आणि फक्त आमचे खराडे सर तेवढे इथं होते. आणि खराडे सर आल्यानंतर सकाळपासून इतिहास भूगोल ते शिकवायला चालू केलं होतं. आपल्याला माहिती आहे अर्ध्या तासापेक्षा आम्ही कुठल्याही सरांना सहन करायचो नाही. अर्धा तास झाला की बेल झाली की दुसरे सर चेंज व्हायचे. आणि सकाळपासून झालं सरच शिकवत आहेत. ती सरिता आले का बघा, सरिता सूर्यवंशी, हा आलेले. तिनं सांगितलं सरांना की तुम्ही सकाळपासून तुमचंच ऐकतोय मी, जरा काय करूया, जरा खेळायला वगैरे सोडा आम्हाला, ते त्या डोक्यातनं वर चालायला. खराडे सर चालत येत होते, तिकडून आले. त्यांनी पाहिलं एक मुलगा कोणतरी झाडाखाली बसलेला आहे. ते आले माझ्याजवळ, म्हणले दस्तगीर इथं का बसलाय? मी म्हटलं सर नाही, म्हणले ज्या वेळेला आपण माणसात जातो त्यावेळेला माणसासारखं राहिलं पाहिजे. जा म्हणले, खेळायचं असं नाही करायचं. आणि मला म्हटले बघ तुझा मी पेपर का तपासलेला आहे, इतिहास भूगोलचा पेपर तपासलेला आहे, तुझं अक्षर खूप छान आहे म्हणले, अक्षर चांगलं आहे तुझं, तुझ्या अक्षरामुळं मला असं वाटतं की पुढे जाऊन तू जर चांगला अभ्यास केला तर तुला निश्चितपणे चांगले मार्क्स मिळतील. मला आठवतंय माझ्या 0 ते 14 वर्ष वयापर्यंतच्या कालावधीमध्ये मला सुवर्णकाळ म्हणून माझ्या आयुष्यामध्ये एक खिडकी उघडली गेली. आणि मला आठवतंय 9वी मधून मी खूप चांगल्या पद्धतीने त्यापासून अभ्यास करायला सुरुवात केली. आणि माझ्या मनामध्ये एखाद्या वटलेल्या झाडाला कुठेतरी अंकुर फुटावा, त्या पद्धतीनं मनामध्ये हुरूप आला की असं वाटायला लागले की आपल्यालाही काहीतरी करता येते, आपणही आयुष्यामध्ये काहीतरी करू शकतो. आणि त्यावरून तुम्ही CD100 गाडीवरून तुम्ही चालल्या दिसला होता, तुमची मुलगी पाठीमाग कोणतरी होती. मी बसमध्ये होतो, जर माझ्या मनात आला मी उतरणार होतो तिथं, पण बस तेवढंच पुढे झाली, मला तुम्ही पास झाला. तेव्हापासून 26 वर्षामध्ये तुम्ही सर मला कधीही भेटलेला नव्हता, पण तुमची तो एक शब्द, ते एक वाक्य माझ्या पाठीवर मारलेली थाप मला 10वी मध्ये 3रा नंबर देऊन गेली, 12वी मध्ये 3रा नंबर देऊन गेली, आणि D.Ed ला सुद्धा 3रा नंबर देऊन गेली. आणि माझ्या आयुष्याची पूर्ण दरवाजे चांगल्या पद्धतीने उघडले गेले. आणि खरं तर शिक्षक असा असावा की त्याला हिऱ्याची पार करता आली पाहिजे. आणि सरांनी एक वाक्य माझ्या आयुष्यामध्ये त्या उच्चारलेलं, तेव्हापासून खऱ्या अर्थानं मी कुठेही आज पाठीमागले. ज्या शाळेमध्ये 8वी दर्गोबाच्या आणि भैरोबाच्या कृपेनं 13 वर्ष मला या गावामध्ये शिकवण्याची संधी मिळाली. त्यांचा पुतण्या वगैरे माझ्याच वर्गामध्ये होता. आणि निश्चितपणे 13 वर्षाच्या कालावधीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने गावचं सहकार्य केलं, गावानं खूप चांगलं सहकार्य केलं. आणि जर कधी वेळ मिळाला तुम्हाला तर निश्चितपणे खाली जिल्हा परिषद शाळा आहे, तिथं सुद्धा जाऊन या, भेटून या. खऱ्या अर्थानं आम्ही केलेल्या कामाची चीज तिथं दिसेल. म्हणजे आयुष्यामध्ये जेवढा काय चांगला आम्हाला जो क्षण मिळाला तो फक्त ह्या गुरुवार्यांच्या साथीने मिळाला. आणि इथून पुढे सुद्धा जीवन जगताना कधी अडचणीचा क्षण आला, कधीतरी असं वाटायला लागलं की आपण पराभूत व्हायला लागलोय, की मला निश्चितपणे माझे शिक्षक वर्ग सगळे आठवले की त्यांनी सांगितलं होतं आयुष्यभर खूप मेहनत करा, यश नाही मिळालं तरी चालेल, पण एक चांगला माणूस म्हणून तुम्ही जगा. चांगलं खणकर्म आणि चांगलं आरोग्य जर तुम्हाला असेल, तुमच्याजवळ असेल, तर जगातली कोणतीही गोष्ट तुम्हाला परास्त करू शकत नाही. आणि एवढंच आम्ही शिकलो. आणि सरांच्या साथीनं, सरांच्या मार्गदर्शनानं मी जिल्हा परिषदेची शाळेला प्राथमिक शिक्षक म्हणून काम करतोय. साधारणपणे 2005 ला लागलेले मी आज बघता बघता कसे दिवस निघून गेले. 20 वर्ष झालं प्राथमिक शिक्षक म्हणून काम करतोय. आणि इथं गुलाब नाना असेल किंवा विनोद असेल, आमचे काही मित्रमंडळी सुद्धा आम्हाला त्यावेळेस त्यांची सुद्धा मुलं आमच्याच वर्गामध्ये होती. पण ही सुद्धा मुलं कधी वर्गात आली तर का रे म्हणून कधी हाक मारली नाही. शिक्षक आहे, सन्मान समाजात मिळाला पाहिजे, गावाच्या समोर सन्मान मिळाला पाहिजे, म्हणून आदरानंच ते बोलवायचे. मीच त्यांना म्हणायचं अरे तुमच्याकडे मला सर काय म्हणताय तुम्ही, आता 26 वर्ष झाली. ते म्हटले नाही, शिक्षक या शब्दामध्ये एवढी ताकद आहे की त्या शब्दाच्या समोर नतमस्तकच व्हायला पाहिजे माणूस, तरच त्या शब्दाची किंमत राहते. अशा पद्धतीने 20 वर्षानंतर सलीम असेल किंवा सतीश असेल किंवा शुभांगी असेल या मुलांनी केलेलं, आणि सुधाकर असेल यांनी जो ग्रुप तयार केला सोशल मीडियाचा, आज लोक म्हणतात माझी टीम हरवली होती, मित्रमंडळ सगळी हरवली होती, म्हणजे जगामध्ये एखाद्या गोष्टीचा चांगल्यासाठी जर वापर झाला तर किती चांगलं होतं बघा. आज इथं जवळजवळ 30-40 नवीन चेहरे दिसत आहेत. खरं म्हणजे खूप सद्भाग्य म्हणावं लागेल. कोरोनासारखी महामारी आली 2019 साली, त्या महामारीमधून वाचतोय. सर्वांनी मला सोचलेलं आहे, जर माईक आला तो मागायला देत नाही, पण वेळेचं बंधन आहे म्हणून मी थांबतो. आदाटे सरांना मी धन्यवाद देईन. त्यांना आम्ही विनंती केली की सर आमचं गेट टुगेदर घ्यायचं आहे, त्यांनी सुद्धा
मित्र मैत्रिणी यांना पहिल्यांदा सत्कार. 26 वर्षांना आपण भेटतोय पण याची जाणीव सतीश सावंती, सुधाकर खरात आणि आमचे शिवाजी सावंती वैशाली आणि 26 वर्षांनी भेटणार आहे म्हणून साक्षात्कार पहिल्यांदा झाला म्हणजे आपण सगळे भेटणार आहे. कारण विश्वासच बसत नव्हता. कारण का की 2019-20च्या दरम्यान मी गृहरक्षक दलामध्ये कार्यरत असून सध्या मी पुणे रेल्वे जिल्ह्यात तुझीला आहे. पण या 2 वर्षामध्ये मी लोकांची एवढे हात गेलेले त्यावेळेला मी ज्यावेळेला कुणाचा वडील म्हणा कुणाचा मुलगा म्हणा जे एक्सपायर व्हायचे त्यांच्या बोवाला कोण उचलायचे त्यावेळेला कोणी मी जे सामाजिक कार्य करतोय त्यामध्ये आपण जिवंत राहू का नाही, आपले मित्र म्हणजे व्यक्ती आहेत का नाही, आपल्या गावात कोण कोण आहेत, आता कुठे असतील काय नाही, प्रत्येकाला अशी आठवण यायची. पण कधी आपलं गाव माझं हेच आहे पाणीच आहे पण मी यात्रेला वगैरे आलो ना तर कधी कधी मला ज्या वेळेला मुलांना मी कविता जर शिकवत असतो सुरामध्ये तर प्रथम मला निकम सर म्हणायचे विजू तुला कवितेला चाल लावायचे तू लावू शकतो. आणि मला अजून सुद्धा आठवतं बरं का सरांनी जेव्हा मराठीमध्ये जी एक कविता होती तळ्या काठी गाठी तेच असं मला वाटतं. पण सुरुवातीला स्टार्टिंगला निकमचा म्हणा विजू म्हटलं तू गाणी सुरुवात करायची. सर म्हणलं माझा आवाज नाही तुझा आवाज चांगला आहे तुला म्हणायलाच पाहिजे. त्यानंतर माझे मित्र निवास सावंत आणि असे आमचे लक्षवाने त्यांना आपले आता स्वर्गीय आपले सावंत सर यांचे पण मला मार्गदर्शन लाभलेले आहे. निकम सर म्हणा आपले लवटे सर घरवणे शांत होते. कारण मला प्रत्येकाची गाव सोडून बाहेर गेलो तेव्हा सर्वांची आठवण आली की आता काय आपण होतो काय झालो काय. यापासून आहे ना ते एवढं सांगतो माझी 2 मुलं आहेत. एक मोठा मुलगा कार्तिक त्याचे कॉमर्स ग्रॅज्युएशन झालेलं आहे. दुसरा एक मुलगा आहे पैशाने मोठा माणूस होत नाही नुसतं जर भेटला ना तुम्ही कसे आहात तुमची मुलं बाळ कशी आहेत एवढे जर विचारलं ना समाधान वाटतं. सांगायचं तात्पर्य म्हणजे काय माणसाला जीवनाचा एक सेकंदचा भरोसा. आजकालचा माणूस काय 30 वर्ष 25 वर्ष सुद्धा राहत नाही. एवढी आता बिकट अवस्था झाली तरी एवढे 2 शब्द मी माझे पूर्ण करतो. इथं जमलेले शिक्षकांचे मी आभार व्यक्त करतोय. माझे निकम सर आहेत, जाधव सर आहेत, खराडे सर आहेत, संजय सर आहेत, पवार मॅडम आहेत, पवार सर आहेत. यांचं मला मी माझ्या मामांच्या विषयी होतं शाळेला. त्यांचं नाव सुरेश सोलनकर आणि इथल्या शाळेनं मला भरपूर काय दिलेलं आहे सांगलीमध्ये. आणि मी आता सांगली जिल्हा मोटर मालक संघटना जिल्हा सेक्रेटरी ह्या पदावरती काम करतो आहे. गेली 2-3 वर्ष काम करतो आहे. आणि इथं आता जमलेले सर्व माझे मित्र आणि मैत्रिणी यांचं देखील माझ्यासाठी भरपूर योगदान लाभलेलं आहे. कारण बऱ्याच मुलांनी मला लहानपणी मी शाळेत होतो त्यावेळेला मला कोऑपरेट केलेलं आहे. बऱ्याच लोकांनी मला मदत पण केलेली आहे. कारण माझी परिस्थिती जरा थोडीशी खराब होती पण त्यावेळेला जे मला मित्र भेटले ते अतिशय सुंदर आणि चांगल्या प्रकारचे मित्र भेटले. त्यांच्यामुळं आज मी या ठिकाणी आहे. आणि दुसरी गोष्ट 2097-98 ला आपली 10वीची बॅच होती. त्याच्यानंतर आज आपण सर्वजण इकडं एका ठिकाणी आणि एका छताखाली म्हटलं तरी चालेल आपण भेटलेलो आहे. आणि त्याच्याबद्दल मला सगळ्यांचे आभार मानायचे आहेत. आणि मुलींच्या मध्ये वृषाली आहे, परत शुभांगिनी मॅडम आहेत. यांचं देखील मला सहकार्य भेटलं. कारण हा ग्रुप सुरुवात करायचा जर प्लॅन केला तो पहिल्यांदा वृषाली साळुंकेने चालू केला. आणि त्याच्या पाठोपाठ त्यांचे देखील माझे संपर्क नव्हता आणि त्यांनी मला फेसबुकवरून माझा नंबर कॉन्टॅक्ट शोधला आणि मला कॉल केला होता. आणि त्याच्यानंतर आम्ही असं हळूहळू सर्व विद्यार्थ्यांचे कॉल कॉन्टॅक्ट करून महिन्याच्या आसपास
आम्ही सुरुवात केली होती ह्या कार्यक्रमाची आणि 3 महिन्यानंतर आज लक्ष्मण दिनकरसाठी मी पाऱ्यात असतो शेती काम वाचन काम करतो. बऱ्याच वर्षानंतर म्हणजे 26 वर्षानंतर आपण सगळे एकत्र भेटलो त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. तब्बल 26 वर्षानंतर आपण आज या शाळेमध्ये सर्वजण सर्व शिक्षक शिक्षिका असे सर्व विद्यार्थिनी हे सर्वजण स्नेहसंमेलनासाठी आज आपण 26 वर्षानंतर हजर राहिलेलो आहे. या गोष्टीचा मला खूप आनंद आहे. तसेच आपण या क्षेत्रामध्ये माझे सर्व विद्यार्थिनी हे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आज काम करत आहेत. त्यामध्ये कोणी आज शिक्षिका आहे, कोणी वकील आहेत, कोणी इंजिनियर आहेत, काही व्यावसायिक आहेत, कोणी शेती करते. या सर्व क्षेत्रामध्ये हे आजचे सर्व माझ्या बॅच मधील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी काम करत आहेत. उच्च पदावरती गेलेलो आहे. या गोष्टीचा मला खूप आनंद आहे. मी स्वतः इंजिनियर आहे आणि मला मराठी, इंग्रजी आणि गणित ह्या विषयाची खूप आठवण येते. कारण त्यामध्ये यामध्ये सर्वात जास्त महत्वाचा विषय आहे की तुम्ही जेवढं ज्ञान घ्याल शिक्षकांच्याकडून तेवढं ते तुम्हाला कमीच आहे. मला त्यावेळी सुद्धा अजून वाटत होतं अजून आपण थोडासा प्रयत्न करायला पाहिजे होता, पण तो नंतर काळ गेल्यानंतर तो लक्षात येतो, त्यावेळेला येत नाही. हा 5 सप्टेंबरला असतो. पण सर आज एका सुद्धा विद्यार्थ्याने किंवा विद्यार्थिनीनं आपल्या सर्व शिक्षकांनी कोणताचाही फोटो नाही सर. या गोष्टीची मला खूप खंत होती. 5 से 12 मुळेच आम्ही थोडस पुढे गेलोय. अजून पुढे गेलो असतो. अजून एक गोष्ट सर मला अजून खंतच आहे. थोडासा तुम्ही जर सगळ्यांना किंवा थोडा अभ्यास करा जरा अजून. पण आम्ही त्यावेळी गांभीर्य घेत नव्हतो. पण हे गांभीर्य आम्हाला जेव्हा मला स्वतः डिप्लोमाला आठवायचं लक्षात येत नव्हतं. पण आता ही गोष्ट आज सुद्धा चांगली लक्षात आहे की अभ्यास हा केलाच पाहिजे आणि त्या सातारा शिकायला गेलो. सातारा शिक्षण 11-12 सातारा वायसी कॉलेजला गेली. इंजिनिअरिंगला पुण्याला वाड्या कॉलेजला गेलो. इंजिनिअरिंगला पुण्याला वाड्या कॉलेजला गेलो. 12वीला जेव्हा मार्क्स पडले घरच्याने विचारलं कोणती ट्रेड घ्यायची. सगळ्या ट्रेडला बऱ्यापैकी ॲडमिशन सिव्हिल इंजिनियर झालो. 5 वर्ष मुंबई, 3 वर्ष पुण्यामध्ये सर्व्हिस केली. हा स्ट्रक्चर जे आहे ते आपल्याला बघायला मिळाली. हायराईज बिल्डिंग्स एस्टिमेशन डिपार्टमेंटला काम केले. दिल्लीला एक सी ब्रिजचा एक वर्षभर काम केलं. सगळ्या प्रकारचा अनुभव सगळा एकत्र करून 2016ला मी परत मिठाला परत आलो. 2016ला आपला व्यवसाय सुरू केला गेला. पहिली 1-2 वर्ष मला काय काम माहीत नव्हतं. 1 वर्ष 2 वर्ष काही काम मिळत नव्हतं. एकदा का आम्ही शेती केली. मला आपल्या तालुक्याचे आमदार आणि भाऊंनी मला त्यांचं पहिलं काम त्यांच्या महिन्यात मला दिलं आणि तिथून माझी सुरुवात झाली. आज विट्यामध्ये 170 बंगले मी बांधलेले. 16 अपार्टमेंट्स तयार झाले. आता अंडर एज्युकेशन आता 6-7 अपार्टमेंट्स आहेत. पुण्या सांगलीमध्ये गुलाबचा मला फोन आला म्हणजे आपल्याला सर्व सणांना घरी जाऊन पत्रिका द्यायची आणि त्या लोकांमुळे आम्हाला सगळ्यांच्या तुमच्या घरी यायचा वेळ म्हणजे सन्मान मिळाला. सगळ्यांच्या घरी गेलो. सगळ्यात पहिली गोष्ट घरी गेलो. मला तरी सांगितलं वलेकर म्हणतात म्हणले अरे माझा मुलगाचा मित्र आहे. माझे मोठे भाऊ डॉक्टर आहेत ते त्यांचे खास मित्र. असं काय खूप जवळ असतात लोक आपल्याला. आपल्या जवळचे लोक पण आपल्याला माहीत नसतं. सोशल मीडिया मी सध्या पुण्यामध्ये असतो. टुरिस्ट मध्ये व्यवसाय आणि सगळे विद्यार्थी ते आले त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो. मी सगळ्या गावात राहतो. सर्वप्रथम मी जास्त करतो कारण नको थोडीतरी येतो.
तर सगळ्यात पहिल्यांदा मी सुधाकर असू द्या, शुभांगी असू द्या, आमचे जे ग्रुप तयार केला त्यांचा सगळ्यांचा आभार मानतो पहिल्यांदा. कारण मी गावात असल्यामुळं सगळ्यांचं गेट टुगेदर कानावर ऐकू येत होतं, पण मला बी वाटत होतं पण त्याची सुरुवात कोण करत नव्हतं. तू देतेस मला. मी सगळ्यांच्या घराला जाऊन आमंत्रण दिलं. पहिल्यांदा सगळ्यांच्या घरी गेलो त्यावेळेला सगळ्या शिक्षकांना भेटलो. मी सतीशलाही फोन केले. सगळ्या शिक्षकांची तब्येत एकदम व्यवस्थित होती. स्वतःबद्दल सांगायचं म्हटलं तर मी एक छोटासा शेतकरी आहे, छोटासा समाजकारणी आहे, छोटासा राजकारणी आहे आणि छोटासा उद्योजक सुद्धा आहे. प्रत्येक क्षेत्रात योगदान आहे आणि मी गावातच राहतो. जय हिंद, जय सर्वप्रथम मी सर्व शिक्षकांचे विद्यार्थी स्वागत करतो. आणि हा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला, सुधाकर थरार, शुभांगी, प्रशांती, परत किरण, सलीम आणि त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि नमस्कार, माझं नाव बरोबर सांगत बाहेर गेलं. मी सध्या गावात राहतो. शिक्षण झालेली मुलीला करत आहे काहीतरी. सध्या राजस्थानलाच असतो मी. माझ्या गुरुजनांनी व्यासपीठावर उपस्थित सर्व शिक्षक वर्ग त्यांचं पहिल्यांदा आभार मानतो की एवढा वेळात वेळ काढून धावपळीच्या जीवनामध्ये सहकार्य केलं त्याबद्दल. त्यानंतर या कार्यक्रमाचं नियोजन केलेले, आता सर्वांची नावं परत घेत नाही कारण तेच रिपीट व्हायला लागले आणि त्यामध्ये वेळ जायला लागलाय. तर सर्वप्रथम त्यांचं पण मी आभार मानतो. हा ग्रुप मला वाटतं 2 महिन्यापूर्वी मला फोन आलेला आणि त्यावेळेस हे नियोजनाला सुरुवात झाली आणि मी जस्टच सुट्टीवर येऊन गेलो त्यावेळेस. तर त्या पहिलं मी माझं नाव सांगू इच्छितो. माझं नाव दादा कृष्ण चव्हाण. मी पाडळीचा रहिवासी आहे आणि माझं मामाचं गाव गाडगेवाडी. त्यामुळं माझं जाणं येणं कधी गाडगेवाडीतून व्हायचं असायचं. सर्वप्रथम 8वीला मी इथं हायस्कूल आलो तर त्यावेळेस मी एक खोडकर विद्यार्थी या दशेमध्ये आलेलो होतो आणि माझी वागण्याची पद्धत ही पहिल्यापासूनच एकदम स्ट्रिक्ट होती. आणि योगायोग असा की मला सर्व्हिस पण त्या फील्डमध्येच मिळाली आणि मी आता इंडियन आर्मीमध्ये मराठा रेजिमेंटला 16 मराठा अशोक चक्र काढलेला आहे आणि त्यामध्ये असे प्रसंग आहेत की शाळेतलं जर सांगायचं झालं तर 8वीत असताना निकम सरांनी शिकवलेली कविता अजूनही माझी पूर्ण पाठ आहे आणि ती कविता म्हणजे कणा. कणा ही कविता जीवनाला एक वेगळं वळण देणारी कविता आहे. त्याच्यामध्ये जीवनाचं रहस्य काय हे या कवितेमध्ये आहे. कारण त्याची सुरुवातच अशी आहे, ओळखलं का सर मला आणि पुस्तक न घेता पावसात आला कोणी कपडे होते करवलेले केसामध्ये पाणी, भिंत कचली चूल विजली होतं म्हणतं सर्व काही नेहलं, गंगाबाई पाहुणी आली गेली घरट्यात राहुली. पुढची कविता पण पाठ आहे पण थोडस क्लोज करतोय. तर ही कविता जी मनावरती बिंबून गेली आणि तिथून पुढं नवीन असताना माझ्या जीवनामध्ये मी एक खोडकर विद्यार्थी होतो पण आमचे काहीतरी वादविवाद झाले शाळेमध्ये थोडे आणि त्यानंतर मी थोडस माझ्या आणि मी एकटाच आहे. माझ्या जर लाईफ वरती जर एक सांगायचं म्हटलं तर एक ऑस्कर अवॉर्ड पिक्चर तयार होईल असं माझं लाईफस्टाईल आहे. कारण मी शून्यातून सगळं विश्व केले तयार असं आहे. माझ्या पुढे मला वाटते सतीश आणि मुलींच्या मध्ये जरा कॉम्पिटिशन व्हायचं पण आम्ही मुलं नव्हतो, गणित मध्ये नव्हतो. बाकी याच्यात तुमचं पुढं असायचं पण 10वीला स्कोरिंग हे मुलांचं जास्त आहे.
मला वाटतं मनीषाने थोडं लीड केलं. जशी मी आता कविता तुम्हाला वाचून दाखवली तशी माझी 21 प्रमाणे क्लिअर आहे अजून सुद्धा. आणि हे मी माझा स्वतःचा मोठेपणा सांगत नाही. मी तिसरीला असतानाची जर तुम्हाला चांगले भेटले तर लाईफला आपल्याला 12वा होता तिसरीच्या पुस्तकामध्ये बाळू कुटू गिलबिले यांचा त्याच्यामध्ये राहिलो. कारण माझ्या पुढच्या वर्गातले 2 विद्यार्थी होते, ते 10वीचे विद्यार्थी होते आणि मला लवटे सरांनी रिझर्व मध्ये चान्स दिला. पण तो जो केलेला पहिला जो प्रॅक्टिस आणि कष्ट होते ते मी आर्मी मध्ये जॉईन झाल्याच्या नंतर बेसिक ट्रेनिंग मध्ये लॉंग जंपला माझं मेडल बसलेलं आणि तिथं ट्रेनिंगच्या वेळेसच माझी एक अशी छाप पडली आणि ट्रेनिंग मी पूर्ण एकदम आरामात काढलं. स्पोर्ट्समॅन म्हणून आहे. जर तुम्ही बेसिकला जर तुमचं फर्स्ट इम्प्रेशन आहे लास्ट इम्प्रेशन मध्ये ना त्याप्रमाणे लाईफ मध्ये जर तुमचं हे एकदा हे होत गेलं तर पुढच्या अडथळे काहीच येत नाही जीवनामध्ये. हे मी तिथं शिकून गेलो. पहिली गोष्ट म्हणजे कॉलेज आलेला आणि कॉलेज आल्याच्या नंतर पूर्वी कसं असायचं शाळा सोडण्याच्या दाखल्यावरती कास्ट लिहिलेली असायची. तर हिंदू मराठा माझ्या 11वी-12वीच्या याच्यावरती काहीच नव्हतं. कॉलेजच्या मनोभावामध्ये कास्ट दिलेली नसायची आणि त्यामुळे काय व्हायचं कास्टसाठी मला परत 10वीचे डॉक्युमेंट्स कंप्लीट घेऊन यावं पाठवलं कोल्हापूरवरून. मी इथं आलो आणि इथून शाळा सोडण्याचा दाखला मी घेऊन चिखलवाडा मुख्याध्यापक होते, मला वाटतं चव्हाण सर होते का भोसले सर असं काय मुख्याध्यापक होते, त्यांची साईन घेतली जाऊन तिथं आणि परत येऊन सगळं इथं सोडलं झालं. आणि त्यानंतर मी दुसऱ्या दिवशी कोल्हापूरला गेलो. म्हणजे शिक्षकांचं जे शाळेतून गेल्यानंतर विद्यार्थ्याबद्दल जे आपुलकी प्रेम आहे ते मला सांगायचं सगळ्यात महत्वाचं ते जे त्यांनी केलं. आणि त्यावेळेस मी एक दिवस डिले झालेलो आणि माझ्या एक्स्ट्रा क्लासेसला रोटेशन असायचं सरांचं मला वाटते. आणि रोटेशन मध्ये पवार मॅडम सकाळी सर्व हे करून शिना बस पकडून शिना एक्स्ट्रा क्लासेस घेण्यासाठी पण येत होत्या. शिक्षक वर्गांना जेंट्सला एवढं काय अडथळे नाही येत नाही तेवढे माझ्या हिशोबानुसार. पण तरी सुद्धा पवार मॅडम सुद्धा बिलकुल यायच्या आणि त्यांनी शिकवलेली पीटी उषा याचा एक धडा होता तो मला आजही आठवतो. बाधा दोड म्हणून जे शिकवलेलं होतं ते आजही असे भरपूर क्षण आहेत की त्यामुळे जीवनाला एक वेगळा आकार मिळाला. आणि त्यानंतर मी आर्मीमध्ये 2-3 कोर्सेस केले, कम्प्युटर कोर्स केले, हॉकी आणि फुटबॉल हे 2 बटालियन टीम मध्ये मी खेळलो आणि चांगल्या प्रकारे एक गेमर म्हणून राहिलो होतो. दुसरी गोष्ट शेवटला एक मला आर्मी कोर्सेस केल्यामुळं UN सिलेक्शन असते बाहेरच्या देशांमध्ये जाण्यासाठी संधी मिळते आपल्याला जर तुमच्याविषयी काबिलियत चांगली असेल तर त्यामध्ये माझं UN सिलेक्शन पुढच्या 6 महिन्यात होते. पण माझ्या आईचा ऍक्सिडेंट झालेला विट्यामध्ये मी व्हायची संधी मिळाली. 8वी 9वी आणि 11वी ते 15वी ह्याच्यामध्ये NCC चे कॅडेट्स आहेत. NCC बद्दल बोलायचं म्हटलं तर माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे. जर देशावरती एखादं संकट ओढलं आणि फर्स्ट लाईन मध्ये इंडियन आर्मी लागली तर सेकंड लाईन मध्ये आपले आर्म फोर्सेस आहेत ते डिले लाईन बनवतात. म्हणजे होल्डिंग लाईन पाठीमागे बनते आणि तो पहिला अटॅक केला त्याच्यानंतरचा मागचा हमला केला की थर्ड लाईन मध्ये हे देशाचे युवा युथ आहे हे NCC कॅडेट आहेत हे थर्ड लाईन मध्ये तयार केले जातात. आणि चांगल्या प्रकारे महाराष्ट्र शिक्षण संस्थेच्या बऱ्याचशा शाळा टोटल 42 शाळा आणि कॉलेजेस मध्ये मला संधी मिळाली. त्यामुळं ते तुम्ही जर ध्येय टार्गेट ठेवलं तर लाईफ मध्ये काही कमी नसते. आज मी रिटायरमेंटच्या 1 वर्ष पाठीमागे आहे तरी पण मी सहज जर कोणाला भेटलो तर मी काय आहे इंडियन आर्मीचा जवान आहे. माझं वय 43 चालू आहे पण सर जरी कोण बोलतात काय बोलतं ते इंडियन आर्मीचा एक जवान. हॅलो, माझे नाव सचिन जाजिंदर सोळंके व्यवसाय मी यामध्ये कला व्यवसायानिमित्त जरी मिळतच आहे आणि आज ही कार्यक्रम सर्व मित्रांनी भरवल्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो. सर्व बरोबर तिथं उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचाही आभार व्यक्त करतो. इथे उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे वेगवेगळ्या
सर्वजण आले त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. सर्व मित्रमैत्रिणी सर्वजण उपस्थित राहिले त्याच्याबद्दल सर्वांचे अभिनंदन. नानांना त्यावेळी करत होते ते काय बोलायचे याला सर्व येतं सर्व करतं पण फक्त बोलण्यात हा माग आहे त्यावेळी त्यांनी ओळखलं होतं. दिल्लीमध्ये कला व्यवसायाचं काम करतो. कुठे आहे सगळ्यात दिल्ली करोबामध्ये. आणि आता माझे सासर पारेच आहे आणि माझं सासरचं नाव आहे शुभांगी शिवाजी सूर्यवंशी. माझी मुलगी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. माझा मुलगा सेकंड इयर इंजिनिअरिंगला शिकत आहे आणि माझे पती गलाई बांधव आहेत. आज आपला 21 डिसेंबरचा प्रोग्राम आहे आणि त्यामुळे सगळ्यांच्या मनामध्ये अगदी उत्साह आनंद भरलेला होता आणि आज तो सोनेरी दिवस उगवलेला आहे आणि आपण सर्वांनी हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडलेला आहे. ऍक्च्युली 3 महिन्यापूर्वी मला कोणाशी कॉन्टॅक्ट नव्हता पण अशाने मी एक दिवस मला फेसबुकवर मेसेज केला आणि मला कॉन्टॅक्ट नंबर पाठवायला सांगितलं आणि तिथून पुढे मग आम्ही दोघींचा कॉन्टॅक्ट झाला. 10वीचा ग्रुप तयार झाला. नंतर आम्ही मुलांच्या ग्रुपमध्ये सुधाकडे मला पेशवी सुधाकर, सलीम, किरण, सतीश, वैशाली, प्रमोद, विनोद, दस्तगीर या सर्वांनी खूपच नंतर आपली 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीची प्रभात केली. त्यामध्ये आपण घोषणा द्यायचो. खूप खूप छान आठवणी आहेत आपल्या शाळेची, आपल्या शिक्षकांची. तेच रक्षदिंडी असायची आणि खरंच खूप छान आठवणी आपल्या जोडल्या गेल्या. खूप वाट आहे कारण त्यांच्या अथक प्रयत्नानंतर आणि त्यांच्या सहकार्यामुळे तसं म्हटलं तर आज आपल्या शाळेने आणि आपल्या शिक्षकांनी आपल्याला जे काही दिले त्यातून शब्दात सुद्धा वर्णन करू शकत नाही. आपण आता टाळ्याच्या गजराने आभार करतो पण ते शब्दामध्ये त्यांचे उपकार आपण फेडू शकत नाही. आता मी एवढंच, आता मला जास्त भाषण करायचं नाही, वेळ जात आहे. मी आशा करते भविष्यातही असंच आपण एकत्र येऊ आणि आपले सुख दुःख शेअर करू आणि असाच गेट टुगेदर कार्यक्रम पुन्हा एकदा आपल्या जीवनात येऊ. पुन्हा एकदा सर्व शिक्षक, प्रमुख पाहुणे, माझे प्रिय मित्रमैत्रिणी, स्पेशली आदाते सर, त्यांनी खूप आपल्याला सहकार्य केलं. यांचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत आणि आभार मी प्रकट करते. धन्यवाद. जाधव सर, पाटील सर, खराडे सर, चेन्नई सर, आमच्या पवार मॅडम, बंधू पवार सर, खरोखरच तुमचा गेट टुगेदर झालं तसं आमचंही गेट टुगेदर या ठिकाणी झालं. 26 वर्षानंतर आम्ही तुम्हाला पाहतो. अनेक बदल तुमच्यातही झाले तर आमच्यातही झाले. शिक्षक हा एकच पेशा असा आहे की जो विद्यार्थ्यांना घडवतो आणि त्याचं फळ त्याला मिळतं. आम्ही सुद्धा या 30-35 वर्ष अनेक पिढ्या या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिकवल्या, घडवल्या, त्यांना मार्गदर्शन केलं. त्याचं फळ तुम्ही आज आम्हाला दिलं. एखादा विद्यार्थी जर हे माझे शिक्षक आहे असे जेव्हा म्हणतो तेव्हा त्याला आयुष्यात भरपूर कमवण्यासारखं त्याला जाणवतं. तेच या ठिकाणी आम्हाला जाणवतं. दुसरं काहीच मिळत नाही आम्हाला. कोणीही काय देत नाही. इतर ठिकाणी बघा व्यवसाय असतो, एकात्म हा जीवनाशी व्यवहार या ठिकाणी करणारा पेशा हा एवढाच असतो. म्हणून ओळख ठेवा, ओळख द्या. समाजामध्ये वावरत असताना सर्वांचं आपण काही जर देणं आहे हे देणं तुम्ही जाणून ठेवा, जाणीव ठेवा आणि ते एकमेकांना शेअर करा, द्या. तुम्ही पहिल्यांदा फोन या ठिकाणी आला शुभांगीचा, त्यानंतर
आमचे एक दोन तिघ चौघ जण आहेत व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन होतात, मेसेज येतात जातात. खूप बरं वाटतं. माझा विद्यार्थी जेव्हा अनेक आतापर्यंत आमचे विद्यार्थी बरेच कोण इंजिनियर झाले, कोण डॉक्टर झाले, कोण पोलीस नाही, ते आम्हाला भरपूर या ठिकाणी मिळतं. निकम सरांचे अनेक या ठिकाणी झाले असतील विद्यार्थी त्याच्याच मधून. तर असे गेट टुगेदर हे चांगल्या पद्धतीने माझी शाळा म्हणायला फार अभिमान वाटतो. मी ज्या ठिकाणी बसलो तो बेंच जरी दिसला तरी आपल्याला आनंद वाटतो. आपण सहज फिरत आलो, मुलगा हातामध्ये आहे, त्याला म्हटले ही माझी शाळा, मी या बेंच मध्ये बसत होतो, आम्हाला सुद्धा तसंच वाटतं. आम्ही सुद्धा सर्व्हिस करत असताना मी आष्ट्या 1.25 लाख आष्ट्या या ठिकाणी होतो. सुरुवातीला नवीनच अपॉइंटमेंट त्या ठिकाणी झाली. वर्गामध्ये ज्या ठिकाणी मी तिथं शिकलेलो होतो 2-3 वर्ष, तिथं गेलो, विद्यार्थ्यांना म्हटलं ही माझी शाळा आहे. ज्या 8वीच्या वर्गामध्ये बसत होतो तिथं गेलो, तिथं असं खिडकी एक होती. एका विद्यार्थ्याने उठवलं, उठ रे म्हणजे ती खिडकी उघड. त्या पाठीमागच्या बाजूला दारावर तिथं पवार हे नाव लिहिलेलं आहे का बघ. अक्षरशः त्या खिडकीच्या पाठीमागे दारावर पवार हे नाव लिहिलेलं होतं. किती अभिमान वाटतोय मला. आता तुम्ही म्हणाल एवढ्या वर्षामध्ये खिडकीत काही पुसली उचली, कुठल्याच वेळ मिळतोय का कुणाला. एकदा पॅक केलेलं खेळ मारलेलं दार तिथं काहीच नव्हतं. आम्ही त्यावेळेला सगळे रपाटवाया ही त्यावेळेला ठेवत होतो त्या ठिकाणी. आणि वर्गामध्ये काय पुढं असल्यामुळे ते जमत होतं त्या ठिकाणी. खरोखरच त्या ठिकाणी नाव लिहिलेलं असेल, आपल्याला सवयच असेल बेंचवर घ्यायचं नाव टाकायचं, हे आपलं गुण त्यावेळेला असायचं विद्यार्थ्यांच्या मध्ये. तर खरोखरच आपण सर्वांनी या ठिकाणी आम्हाला इन्व्हाइट केलं, मार्गदर्शन केलं, एक आमचा सत्कार केला, अभिमान आम्हाला वाटला. त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी धन्यवाद देतो. तुमच्याच कृपेनं या ठिकाणी आमचं सुद्धा चांगल्या पद्धतीने झालेलं आहे. आम्ही केलेलं कार्य आम्हाला ते चांगलं फळायला मिळाले. माझ्या रिटायरमेंटच्या वेळेला माझी दोन्हीही मुलं चांगली वेळ डेव्हलप आहेत. मुलगी क्लास 1 अधिकारी आहे, इंडियन एअरफोर्स मध्ये फ्लाइट लेफ्टनंट आहे. मुलगा CA आहे पुण्यामध्ये. मी सुद्धा या ठिकाणी आपण विट्यामध्येच आहे. आम्ही दोघं आणि आमचे आई वडील 14 जण असतो विट्यामध्ये. वडील आहेत 98 वर्षाचे, आई आहे 88 वर्षाची. त्याचा सांभाळ करायचं काम माझ्याकडेच आहे. सेवा करत असतो, बाहेर कुठेही जात नाही, फिरायला कुठेही जात नाही. नेहमी रुटीन ठरल्याप्रमाणे आमचं 7:30 ते 9:30 मी हायवर खेळत असतो. रिटायर होऊन 2 वर्ष झाली. खेळ हा एक माझ्यामध्ये कायमचाच आहे. इतर वेळ 7:30 ते 9:30 वाजेपर्यंत मी कोणाचाही फोन येत नाही, कुठं भेटत नाही, कुठं जात सुद्धा नाही. पण कुठं भेटत तर त्या ग्राउंडवरच भेटेल, 2 वर्ष शाळेमध्ये. तर त्याचं फळ आम्हाला या ठिकाणी मिळालेलं आहे. एकदम सुखी, समाधानी, आनंदी आहे. का तर हा शिक्षक देशामुळेच. तर आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी थांबतो. आज हा तुम्ही जो कार्यक्रम सुरू केला या निमित्तानं, हे मला अतिशय आवडलेलं आहे. सुरुवातीला ज्या वेळेला शुभांगीचा फोन आला त्यावेळेला अगदी मी भारावून गेलो. कारण आपली कोणतरी जाणीव ठेवणारी, आपल्या कार्याची जाणीव ठेवणारी कोणतरी आहे याची जाणीव मला त्यावेळेला झाली. त्याच दिवशी मी माझ्या पारी गावातील विद्यार्थ्यांच्या की माझे विद्यार्थी आता बदल बराच झालेला आहे, त्यामुळं मी काही सुरुवातीला ओळखू शकलो नाही. मी ज्या वेळेला 96 साली इथं आलो त्यावेळेला 9वीच्या वर्गाला, तुमचा वर्ग 9वीत होता, मराठी शिकवत होतो. 10वीला समाजशास्त्र हा विषय शिकवत होतो.
त्यावेळेला निकम सर अगोदर समाजशास्त्र शिकवले. निकम सर काय मला म्हणले, मी मराठी 10वीचं घेणार आहे, तुम्ही समाजशास्त्र घ्या. ज्येष्ठांचं ऐकलं पाहिजे. त्यामुळं मी त्यावेळेला 10वीचं मराठी सोडून समाजशास्त्र विषय घेतला. 4 पुस्तकं, पोर्शन वर्क तालुका केला. त्यात इकॉनॉमिक्स हा विषय वेगळा होता आणि अभ्यास करून मला रात्र दिवस अभ्यास करून शिकवायची वेळ आली होती. परंतु त्यावेळेस तुमच्या चांगला निकाल दिला. 97% काही निकाल त्यावेळेस लागलेला होता समाजशास्त्राचा. 1 का 2 विद्यार्थी नापास झालेले होते. या शाळेने मला खूप काही दिलं. तर माणूस म्हणजे अडगळीतली वस्तू. परंतु हा कार्यक्रम तुम्ही ज्या वेळेला अरेंज केलेला आहे, तो कार्यक्रम पाहून माझ्या मनावर इतका उत्साह निर्माण झाला की आणखी 4 वर्षांना आमचं आयुष्य वाढलं जाईल. कारण माझे विद्यार्थी अजून जागृत आहेत, माझे विद्यार्थी अजून जाणीव ठेवणारे विद्यार्थी आहेत याची मला त्यावेळेला जाणीव झाली. त्याचबरोबर आज आता तुमचे मनोगत ऐकत असताना बरेच जण बऱ्याच क्षेत्रामध्ये, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आहात आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये असताना काही व्यावसायिक आहेत, काही शिक्षक आहेत, काही मिलिटरीमध्ये आहेत, काही इंजिनियर आहेत, काही मोठमोठ्या व्यवसायामध्ये आहेत. हे सर्व ऐकून मला अतिशय आनंद झाला. तुम्ही आमचं जे स्वागत केलं, यथोचित असं जे स्वागत केलं ते पाहून मी तरी भारावून गेलो. कारण उतराई होणारी कोणतरी आहे याची जाणीव झाली. त्यामुळे पु ल देशपांड्यांनी म्हटलेलं योग्य नाही हे मला जाणीव झाली. आणि अशा पद्धतीनं तुमच्या बॅचनं काही, आता मला काही पूर्णपणे आता ओळखू शकत नाही मी विद्यार्थ्यांना. यातली फक्त दीपाली, सरिता, शुभांगी या मुली तेवढ्या ओळखतात. कारण दीपाली आणि सरिता एका बेंचवर दोघी बसायच्या दर्शनच्या वाटावर, ते मला आठवण आली. आणि आज पण कशावर बसलेले आहे. हा, सविता कुंभार हिच्याजवळ असायची. त्यामुळे त्या आठवणी माझ्या अजूनही स्मरणामध्ये आहेत. आणि काही विद्यार्थी आज तुम्ही उच्च पदावरती आहात हे पाहून मला अतिशय आनंद झाला. एक गोष्ट, व्यवसाय असो, कोणत्याही क्षेत्रामध्ये असो, कोणतेही काम क्षुल्लक समजू नये. त्या कामामध्ये जीव ओतून टाकला तर सर्व काही आपण यशस्वी होऊ शकतो. तुम्ही म्हणाल आता आज पण उपदेशच करायला लागला का? इतके दिवस केलेला आहे उपदेश, परंतु आता शिक्षक म्हणले की त्याशिवाय राहू शकत नाही. एक मी 3 खडे तुम्हाला देतो. पहिला खडा मानेवरती ठेवा, तो कामाचा खडा. आपण ज्या क्षेत्रामध्ये आहात त्या क्षेत्रामध्ये जे काम करणार आहे ते प्रामाणिकपणे करा, यश तुम्हाला मिळेलच. दुसरा खडा खरी साखरेचा खडा, तो जिभेवरती ठेवा. आपलं बोलणं नेहमी डोक्यावरती शांत, कितीही राग येऊ दे, पुढची व्यक्ती काही बोलू दे, राग एवढा येऊ द्यायचा नाही. तर आपलं काय होईल, सर्व काही काम यशस्वी होऊ शकेल. तुम्ही सर्व व्यवसायामध्ये आहात म्हणून या कल्पना मी तुम्हाला सांगू शकतो. मला या वर्गामध्ये शिकवत असताना सुद्धा या 3 गोष्टी मी जवळ ठेवल्यामुळं कोणतीही अडचण आली नाही. मध्ये आधी दीपावलीमध्ये काही चळवळ करायची, परंतु ती आमची सर्वांची लाडकी जीव होती, त्यामुळं काहीच वाटलं नाही. या शाळेमध्ये मला अतिशय आनंदानं मी 3 वर्षे काढलेली आहे आणि तुम्ही सर्वांनी सुद्धा मला सहकार्य चांगलं केलेलं होतं. मी नवीन विषय जरी शिकवत त्यावेळेला होतो, मी नेहमी मराठी शिकवत आहोत, म्हणजे आतापर्यंत शिकवलेला आहे. परंतु तरीसुद्धा मला अतिशय आनंदानं तो विषय मी शिकवला आणि चांगला शिकवला याचं मला अभिमान आहे. त्याचबरोबर आणखी एक गोष्ट आठवते, गदी माडगुळकर नंतर काही दिवस त्यावर जरी त्या शिकवण्याच्या नसलो तरी सुद्धा तुम्ही आमच्या ज्या काही शिकवणी दिलेल्या आहेत त्या सतत जागृत ठेवाव्यात एवढी इच्छा व्यक्त करतो. त्याचबरोबर
तुम्ही कोणत्या क्षेत्रामध्ये आहात असा त्या ठिकाणी तुम्ही यशवंत व्हा, गुणवंत व्हा, ज्ञानवंत व्हा आणि सर्वांना आपल्या व्यावसायिकांनी काय करावं, दुःखितांचं दुःख दोन असून पुसावे हेच आमचा आशीर्वाद आहे. त्याचबरोबर जे आपल्यापेक्षा जी दलित गरीब आहे त्यांच्यासाठी काय करता आलं तर करावं हाच आमचा आशीर्वाद आहे. आणि हे जर तुम्ही केलं तर आमचं उतराई झाला असं मला वाटेल. आणि त्याचबरोबर आम्हाला बोलवलं, सर्वांनी चांगलं यथोचित स्वागत केलं, आमचे 4 शब्द काय ऐकले त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. सगळ्यांनी आपण सांगितलं, मला पण सांगावं वाटलं. आठवण 93 साली मी इथं आले, 94 साली माझी नुकतीच इथं बदली झाली आणि परत सर आले माझ्या पाठीमागून सगळीत आली. माझी 2 मुलं लहान होती. सर मला कधी आणायचे सोडायचे, लवकर सर आणायचे सोडायचे. लवकर सरांचे मला खूप त्यावेळेला सहकार्य झालं. 2 मुलं माझी त्यांना काका काका करायची. मग सगळ्यांना वाटायचं ते माझी ती सगळ्यांनाच वाटायचं. त्यानंतर 95 साली जेव्हा सर आले तेव्हा त्यांनी रक्षाबंधनाचा कार्यक्रम ठेवला इथं. माझा भाऊ वारला होता, मला खूप आठवण आली त्याची. मी एकटी रडत तिकडे बसले. जाधव सर म्हटलं मॅडम दिसत नाही. तुम्ही तर सांगितलं सर त्यातनं काय म्हणाले, आम्ही एवढे सगळे भाऊ आहोत इथं, कशाला तुम्ही रडताय, खाना राखानं मला आम्हा सगळ्यांना बांधा, मी आयुष्यभर घ्या. मला इथं खूप आनंद होतो. म्हणजे माझ्या 4 शाखा झाल्या पण मी 4 शाखा तेवढी रमले नाही तेवढी मी इथं रमली. आणि जेव्हा जेव्हा मी इथं कधी येते तेव्हा माझ्याऐवजी माझ्या मुलांची सगळीजण चौकशी करतात, प्राची वरती कशी आहे, तुमच्या कृपेने दोन्ही माझी मुलं चांगली आहेत, सेटल आहेत. एवढं बोलून मी माझं भाषण संपतो. बोलता येत नाही, आता माझी तब्येत नाही त्या लेवलची. माझं मोठं ऑपरेशन झालेलं आहे, 8 तास हृदयाचं ऑपरेशन झालेलं आहे. मी बोलत नाही जास्त, तरीपैकी तुमची इच्छा आहे म्हणून 4 शब्द तुम्हाला मार्गदर्शन करणं हे माझं कर्तव्य समजतो आणि तुमच्याशी बोलतो. तुम्ही हा कार्यक्रम 26 वर्षानंतर आयोजित केला. बरेचसे चेहरे त्यांचे आहेत, परंतु ती वडील ओळखीचे, पण ती मात्र आता मुली म्हणत होती बरोबर आहे. तरच माझा संबंध इथे जास्त. आजचा आपला कार्यक्रम तुम्ही, पण आज हे व्यासपीठ आहे ते व्यासपीठ जरा मला कमतरता वाटते. काय करत नाही, तुम्ही विद्यार्थी आहात, तुम्ही शिकणारे आहात, त्यामुळे मी मान्य करते तुम्ही असं तयार कारण प्रोफेसर आहे, त्यांना तुम्ही ऍडजस्ट केलं असतं. खरं म्हणजे गेट टुगेदर कार्यक्रमामध्ये आतापर्यंत जेवढा चांगला कार्यक्रम झाला नाही, अजून कार्यक्रम बराच राहिला आहे. महत्वाचा कार्यक्रम शेवटचा तर राहिलेला तो सुद्धा छान होणार आहे हे माझ्या लक्षात आलेलं आहे. आणि माझ्या अपेक्षेपेक्षा ही बॅच 5वी पासून मी जाणतोय, त्यांना ओळखतोय. 5वी पासून 10वी पर्यंत मी या ठिकाणी शिक्षक म्हणून काम केलेलं आहे. त्यावेळेला एवढं वाटत नव्हतं की तुम्ही एवढे मोठं प्रगल्भ व्हाल आणि मोठे व्हाल, असं वाटलं नाही त्यावेळेला. का वाटलं नाही कोणाला, विविध क्षेत्रामध्ये तुम्ही काम करता, विविध कोणतं जीवनात समाज जीवनाचं कोणतंही अंग अजून तुम्ही शिल्लक ठेवलं नाही. की मिलिटरी असेल, कोणतं असेल, शिक्षक असेल. शिक्षक तर भरपूर आहे, इंग्लिश मीडियमला शिकवणारे शिक्षक आहेत. म्हणजे आमच्यापेक्षा तुमची प्रगती जास्त झालेली. फार बरं वाटलं, समाधान वाटलं. काय मिलिटरीमध्ये चांगली गोष्ट आहे. तर तुम्ही हा कार्यक्रम आयोजित केला ते कशासाठी केला, तर शाळेतल्या क्षणाचा अनुभव मिळावा पूर्वीच्या. तुम्हाला अनुभव पूर्वीचा मिळणं अवघडच आहे. ठीक आहे, मुलं बाळ काय असेल ते प्रपंचाचं सांगता तुम्ही सांगू शकला. शाळेत असताना जे काही समाधान असतं किंवा जे काय अनुभव असतात ते विचित्र असतात, अवघड असतात. एक उदाहरण सांगतो. आमचे निलंगी मामा नोटीसची वही घेऊन येत होते शाळेत.
असा तुमचा समज व्हायचा. आणि मी पुढचं वाक्य वाचलं की पाचवी ते 10वी विद्यार्थ्यांना कळून येते की एवढ्यापर्यंत तुमचा चेहरा चांगला असायचा. आणि पुन्हा असायची 70 परीक्षेची वर्ग आणि मग तुमचे चेहरे बघण्यासारखे व्हायचे, वाईट वाटायचे. तर असलेच क्षण असतात ना, हे क्षण फार महत्वाचे असतात. असे बरेच एक उदाहरण म्हणून दिलं. कारण तुमचे ते कवयित्री शांता शेळके यांची मला आठवण होती एका कवितेची की आहार ते सुंदर दिन हरपले मधुभावाची वेळ जयानी जीवाला लावले. तर असे क्षण भरपूर असतात. तरी देखील त्याचा बराचसाच भाग आज तुम्ही मिळवलेला आहे. विद्यार्थी तसे मिळवता येत नाही असो. तर दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे माझ्याविषयी विद्यार्थी जरा थोडीशी भिवूनच असायची. शब्दांचा मला सगळ्यात वाईट असतो आणि त्या वेदना तुम्हाला जास्त होत होत्या. माझे विद्यार्थी पळत आले माझे दर्शन घेण्यासाठी. म्हणजे त्याच्यावरून समजतंय चांगला आदर होता, असाच आदर राहू द्या असं मला म्हणायचं आहे. आता माहिती सांगायची झाली, बोलायचं जर झालं तर मला 2 तास सुद्धा बोलायचं नाही. एवढी मला मी माहिती सांगतो. शॉर्ट पण सांगायचं. सायकल गावातून ग्राउंडवरून फिरवणार आणि गावातून एक चक्कर मारताना मी जर समोर कुठं दिसलो तर तिची सायकल एवढे जलद शिकार येतात काय हरकत नाही. तर मला सांगायचा मुद्दा असा होता, मी या ठिकाणी भरपूर काम केलेलं आहे. 18 वर्ष मी काम केलेलं आहे. 18 वर्षी माझ्या आयुष्याची इथं 18 वर्षी पूर्ण झालेले आहेत. कितीतरी हजारो विद्यार्थी माझ्या हातात घालून गेलेले आहेत. त्या सर्वांची आठवण होती, तुमची आठवण होती. तर काय होतं, बोलायला जरा अडचण येते. दुसरं काय मी माझी सुरुवात मला शिस्त फार आवडते. मी शिस्तप्रिय राहणारा शिक्षक होतो. मग मुलांच्या पाठीवरून हात फिरवायचा, छान छान म्हणायचं, त्याला शिक्षा करायची नाही, चुकला तर चुकू नका म्हणायचं, अशाचा शिक्षक मी केलो. त्यावेळेला मला शाळा मिळाली, त्या ठिकाणी हेडमास्टर होते, ते शिस्तप्रिय वार होते. माझं एक 4-2 दिवस बघितलं आणि मला ऑफिसमध्ये बोलवून घेतलं. सुरुवातीला 4-5 दिवस झाले होते. ते 6 महिन्यात 2 महिन्याला माझा तास तपासा येत होते. पण पुन्हा मी त्या ठिकाणी 5 वर्ष झालो, 1 दिवस सुद्धा तास तपासा यायला चेक करायला नाही. आणि शेवटी मला सांगितलं तुम्ही माझ्या अपेक्षेप्रमाणे तयार झाला. ती शिस्त आज ताग आहे. रिटायर होईपर्यंत मी ठेवलेली होती विद्यार्थ्यांमध्ये, मुलांच्यामध्ये. कसं आहे, फणस असतो तो वरून दिसायला फार रफ असतो, त्याला काटे असते, पण आतून त्या फणसाची टेस्ट असते, त्यावरच काहीतरी असते, ते कधीच आपण विसरू शकत नाही. असं माझ्या बाबांना होतं. आता मी काम किती केलं हे सांगायचं तर या ठिकाणी मी आलो त्यावेळेला या इमारतीचा पाया घातलेला होता नुसता, केवळ पाया होता, काही इमारत बांधली नव्हती, काय नव्हती. आणि मग तुम्ही सगळं म्हणून काय हरकत नाही. आणि माझे सगळे तास मीच घ्यायचे. त्यामुळे मला थोडंसं शिस्तीत राहावं लागलं, कठोर बनावं लागलं. आणि या शाळेचं आधी रुटीन बसवलं शिस्तीचं. विद्यार्थी बेशिस्त होते ते चांगले व्हावं लागले, निकाल बऱ्यापैकी लागू लागला. पण काय होतं, अडचण एकच होती, गाव हे वेगळे व्यवसायाचं. हे सगळे प्रत्येकाच्या घरातले दुकानदारी आहेत. विद्यार्थी मला वाटतं तिथं चेन्नईलाच आहे ना, तरी नाव विसरलो काय ना, दादा शंकर साळुंखे, बरोबर आहे. तर हा दोष काही तुमचा नाही, तो पिढीनं पिढ्या चालून आलेला आहे. काय असेल काय असेल ना. तर एक दुसरी गोष्ट महत्वाची मला सांगायची विसरून गेली. तुम्ही इथून पुढे वावरताना शिस्त पाळा, आणखी शिस्त पाळा आणि तुमच्या मुलांना शिस्त लावा. तुमच्या पतिराजांना सुद्धा शिस्त लावली. 18 वर्ष गेली तरी त्याच्या अगोदर माझ्या बहिणी इथं आणि बाचे इथं, शिवाय माझी राजधानी शेवटी या ठिकाणी आणखी इथलीच. अशा पद्धतीने बरंच संबंध असल्यामुळे अजून मला म्हणते की तू पाऱ्याचे आहात. पाऱ्याने 2 पिढ्या तुम्ही घडवल्या. पाऱ्याने पिढ्या घडवल्या भरपूर.
उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर होतो देवदर्शनासाठी, तर घेतलं कार्यक्रमाला जाता येते की नाही असं वाटत होतं. पण 2 विद्यार्थी माझ्या घरी आले आणि त्याने आग्रह केलेला होता आणि मला असं वाटलं होतं काय असो तिथं जाऊन फक्त उपस्थिती दाखवून यायचं, पण पाऱ्याला जाऊन यायचं. आणि हे या ठिकाणी म्हणत असल्यामुळं मी इथपर्यंत आलेलो आहे आणि आता मी तुमच्यासमोर बोलतोय सुद्धा. विद्यार्थी मित्रांनो, आयुष्यामध्ये भरपूर मिळवायचं आहे, पण तेवढंच सहकार्य सुद्धा इतरांना करायचं आहे. मला 2 मुलं आहेत, 10 वर्षापेक्षा जास्त सर्व्हिस करतोय. दुसरा मुलगा माझा अभिजित हा एमटेक मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि तो पुण्याला किर्लोस्कर कंपनीमध्ये सर्व्हिस आहे. 8 लाखाचं पॅकेज आहे त्याला. तुम्हाला असेल तर नवीन तंत्राचा वापर करा, नवीन पद्धती वापरा आणि त्यामुळे उत्पादनात वाढ होणार आहे आणि आपल्याला आपलं यश संपादन करता येईल, अत्युच्च पातळी गाठता येईल. मी या कार्यक्रमातून असंच म्हणेन की या विद्यार्थ्यांनी जुन्या स्मृती जागृत केलेल्या आहेत. अशी पाकरे येती आली स्मृती देऊनी घेऊन जाते, एवढं बोलून मी थांबतो. जय हिंद. 26 वर्षापूर्वी जी शाळा होती ती मी इथे येईपर्यंत तशीच होती, म्हणजे त्यात काय बदल झालेला नव्हता. तर या ठिकाणी माझे गुरु आहेत आपले निकम सर, फुलेडे आपले जाधव सर, ह्या दोघांनी मला इथे एक लय वेगळं मार्गदर्शन केलं की विठ्ठल तू ज्या शाळेमध्ये शिकलायस त्या शाळेवर तू इथे नोकरी करतो, याचा अर्थ तुला या शाळेत ते म्हणल्यानंतर लोक मला पळून घेऊन जातात की काय ना काय तर मला मागणार हे दर्शन पुढे घेऊन आणि मी आल्यानंतर या ठिकाणी झालेल्या आपल्या शाळेला इथे ग्रंथालय नाही. मी म्हटलं ग्रंथालय खोले पण ग्रंथालय उभा करण्यासाठी तर पैसे नाही पाहिजे. तर ते मॅडम म्हणले की आता सर किती खर्च येईल, तर म्हटलं कमीत कमी 1 लाख रुपये खर्च येईल. मग त्या म्हणले मी तुम्हाला 1 लाख रुपये खर्च मी देते म्हटलं. लगेच तिने चेक पण काढला, तर चेकवर रक्कम देतात ती 50,000 दिली. पण जे शाळेचं जे बजेट ते ग्रंथालयाचं जे बजेट होतं ते 75,000 रुपये किंमत केलं होतं. मग आता 25,000 रुपये कुठून करायचं, सर्वांचे पण पैसे घेतलेले होते. पण त्याच काळामध्ये आपल्या इथं प्रमोद म्हणजे आपण गुलाम नाना म्हणतो ती कृती म्हणजे त्या कृती मला असं बघाली. आम्ही नानाच्या जवळ गेलो, नाना असं असतं आता असं काय झालं सांगा. तर म्हणजे 50,000 रुपये आपल्याला ग्रंथालयाला मिळाले, 25,000 रुपये कमी आहे, तुम्ही काय करायचं नाही म्हणून 5,000 रुपये तुम्ही द्यायचे. नाही म्हणून तुम्ही आकडा सांगा किती द्यायचं सांगा. तर मला 25,000 रुपये कमी पडले. नाना म्हणले आदर्श सर आता इथे थोडं फिरू देखील नका, मी तुम्हाला 25,000 रुपये देतो. त्यांनी 5,000 रुपये सगळ्यांनी देऊन ते आपण प्रशासनाचं ग्रंथालय पण ते तयार केले. मग सर्व या चारभिंतीच्या मुलांना शिक्षण आहे. बाहेर गेलं तर तुमचे मिलिटरी वगैरे म्हणतात ते पण आहे, वाचनानं देश समृद्ध होतं ते पण आहे. पण आता एक गरज असं राहिले की ग्रंथालय ना बरे 1000 तर आहेत, पण त्यामध्ये शाळेची पुस्तकं सोडली तर बाहेरची जी MPSC UPSC वगैरे स्पर्धा परीक्षा त्यांची पुस्तकं आहे तिथे नाही. तर ते पुस्तकं तुमच्यात सर्वजण आता बघितलं आपण डॉक्टर इंजिनियर वगैरे, आणि तुम्हालाही गेट टुगेदरच्या निमित्तानं तुमच्यावर शाळेत केलेल्या उपकाराची परतफेड करण्यासाठी तुम्ही आमच्या ग्रंथालयाला जी पुस्तकं लागणार आहेत ती 30-35,000 रुपये असतील. तर तुम्ही काय करा एकत्रित होऊन ते करावं अशी माझी अपेक्षा आहे. आकडा क्रमांक 2 सांगतो तुम्हाला. आता सध्या शासनाचा मान्य मला ते, पण ही शाळाच राहणार नाही हे रिअल आहे. इथली मुलं दिसणार. माझं एक मत आहे 11,000 रुपये प्रत्येकाचं होतं किंवा तुमच्या टीमतर्फे करा. 11,000 रुपये जर मार्च 1ला भरायचे ते फंडामध्ये जाते कारण त्याच्या व्याजावर आपण शाळा चालू शकतो. आता या ठिकाणी आपण 20 लाखाचं म्हणजे संडास मंत्र आपण चालू ठेवले होते. अगदी कॉलेजला नाही तशी तर चालू आहे. तर सर्वांनी कोल्हापुराची पाकळी म्हणून सर्वांनी याच्यावर विचार करावा. तुमचीच गोरगरिबांची मुलं या ठिकाणी शिकायची असतील. आता खरं पटलं पाचशे वर्षापूर्वी संत कबीरांचा एक दोहा आहे, नाम न जाने गाँव का, नाम न जाने गाँव का, बिन जाने कित जाओ, बिन जाने कित जाओ, नाम न जाने गाँव का, बिन जाने कित जाओ, चलते चलते युग गया, चलते चलते युग गया, पाव कोस दुर्गा, पाव कोस दुर्गा. आपला सगळ्यांचा प्रवास सुरू झाला. शिक्षक आपण 40 वर्ष गेले कळलंच नाही, गावात बघताच नाही. आम्हाला सगळे गाडी धुण्याला बेट भांड्याला मशीन सगळं आहे. काय नाही असं नाही तुमचं. आता तुम्ही गुरुची इथपर्यंत आम्हाला
मुलींना सगळं झालंय, पण आता एक आंतरिक सुख आहे. आणि मला असं म्हणायचं आहे सगळ्यांना, माझा आग्रह आहे की ते सुख अध्यात्मात लपलेलं आहे. आता ह्या करून आपल्याला इथपर्यंत आणलं. आता आपली केस पिकली आणि जनप्राण्याला एक केस पिकला तर आत्मकल्याणाची जाणीव. आणि आता आपण थोडं तिकडं थोडं आध्यात्मिक मार्गावर माझा आग्रह आहे, हट्ट आहे. म्हणजे भौतिक सुख तर आहेतच, पण ज्या सुख म्हणजे इंटरनेट तिकडं भटकतो आपण, म्हणजे काय तर पाहिजे आपण घेतो तिकडं म्हणजे पण मिळत नाही. जे काही मिळत नाही ते सगळं मिळतं ते अध्यात्म. आणि बरीचशीच आपल्या जीवनातल्या ज्या काही प्रश्नांची उत्तरं ते मिळण्यात एकमेव ठिकाण म्हणजे मला अध्यात्म सापडलं. गुरु पाहिजे, तो आध्यात्मिक गुरु असावा आणि त्याच्यानंतर आपल्याला ईश्वर प्राप्ती हे ध्येय असावं. नको आता बास लागली फक्त सगळं झालं काय नाही त्यामध्ये. आणि ईश्वर प्राप्तीचं ध्येय असावं, आत्मकल्याणाचं ध्येय असावं आणि करायचं सगळं. आणि मग आता आमचं काय झालं ना, म्हणजे तर पुढच्या पिढीचं समाधान करू नाही शकत. पाठीमागच्या पिढीला मी खूप लक्ष दिलंय, शाळेत तुम्ही काय शिकलं म्हणजे हे तुमच्यापर्यंत येतं नंतर. आणि आता मुलांना आणि मग सिलेबसमध्ये हे काय नाही, सिलेबसमध्ये काय करून वगैरे कुठं काय नाही. सिलेबसचे काय प्रश्न आवडतो सिलेबस. आणि मग मी कशी प्रगती झाली त्यावर कशी दिली हे बघा. आमच्या इतिहासात आता करूया, पण आध्यात्माशिवाय मन शांत होणार नाही. आणि अंतिम म्हणजे प्रवास आपला ईश्वर प्राप्तीपर्यंत असावा. म्हणजे आहे तिथं संसारात राहूनच आपले सगळे जबाबदारी पूर्ण करून. कारण भगवान श्रीकृष्णांची गीतेत अर्जुनाला काय युद्ध सोड आणि सरांनी एक सांगितलं की ज्या वाक्यातलं पहिला शब्द त्याचं पहिला अक्षर सेम येतं तो अनुप्रास अलंकार असतो. आणि या अनुप्रास अलंकार सुद्धा या खूप छान केलं होतं. आणि ते वाक्य 20 वर्ष म्हणजे 26 वर्षापूर्वी मला अजून आठवतं. त्यांनी ते वाक्य सांगितलं होतं, पाण्याचे पंतप्रधान पाडवीच्या पर्वतावरून पळाले. काय एखादी बुद्धिमत्ता असू शकते. म्हणजे जरी थोडासा वाक्य म्हणजे वाक्य ही जरी असेल तरी सुद्धा अनुप्रास अलंकार पिठ बसतो हे मात्र नाही. बघा आता पहिल्यांदा क्लासला सुरुवात करण्या अगोदर मी तुम्हाला एक छोटासा मजेशीर प्रश्न विचारणार आहे. विचारू का प्रश्न? कोणाला वाटते प्रश्न उत्तर त्याचं उत्तर मला येईल बोर्डवर करा त्यांनी. तुम्हाला कॉन्फिडन्स पाहिजे मला उत्तर देता येईल म्हणून. मग मी प्रश्न विचारतो, बघा किती जण हुशार आहेत आपल्या क्लासमध्ये. ठीक आहे, बघा प्रश्न असा आहे, एक मजेशीर छोटासा प्रश्न विचारतोय. बघा एका मिनिटामध्ये मला कुणीतरी पुढे येऊन 52 गावांचे नाव सांगितले एका मिनिटामध्ये. चला कोण हुशार विद्यार्थी आहे? हा कोण सांगेल इकडून? हा सलीम सांगतो. बघा रे, चाळीसगाव एक गाव आणि पारेपाली धामणी गोष्टी माझं नाव आहे.
येस तर आवाज मोठ्याने माव जेवला नाही का? सुधाकर खराब, अमरदीप आवाज येत नाही, मागे बसलाय त्यामुळे आवाज येत नाही. ठीक आहे. किरण देसाई, गणू साळुंके, सरिता सूर्यवंशी. खाली बसून द्यायचं नाही उत्तर, उभा राहून हाते द्यायची. छान. ठीक आहे. बघा बऱ्यापैकी तुम्हाला संधी मिळेल का? बघा ही समोर बसलेली माणसं जी आहेत, शिक्षक लोक आहेत, गुरु लोक आहेत, यांनी यांच्या आयुष्यामध्ये शिस्त पाळलेली आहे म्हणून ते या उंचीपर्यंत येऊन पोहोचलेले आहेत. तर चला आता गणिताचा क्लास घेतो. ठीक आहे. तुम्हाला मी सांगतोय एका प्रश्नाचं उत्तर मला द्यायचं. ठीक आहे. आणि मग आपण काय करूया, पुढच्या उत्तराकडे सुरुवात करूया. बघा माझ्याकडं एवढे रुपये आहेत. किती रुपये आहेत? एवढे रुपये आहेत. तर सांगा बघू माझ्याकडे किती रुपये आहेत? कोण सांगेल? संख्येत सांगायचं. कोण सांगते बघूया? माझ्याकडं एवढे रुपये आहेत. एवढे नाही, उत्तर चुकलेलं आहे. उभा राहायचं, बसा म्हटलेलं नाहीये मी. हा सलीम एक कॉलर एकत्र करायचं, बरोबर आहे की नाही? हा मग आता एक बेरजेचं शाब्दिक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. ते उदाहरण मला त्याचं करेक्ट उत्तर कोण सांगते बघूया. तयार आहे का तुम्ही? तुम्हाला भूक लागली दिसते बहुतेक, त्यामुळे चेहरे सगळ्यांचे खाली पडलेले. माझ्या आईनं 10 पेरू दिले. बघा काळजीपूर्वक आहे का? मला माझ्या आईनं 10 पेरू दिले. 10 पेरू दिले. बाबांनी 10 पेरू दिले. आता माझ्याजवळ किती पेरू राहिले? कोण सांगेल बघूया बरं? विचारलेलं नाहीये मी अजून. इकडे पाठीमागं कोण बोलत नाही बघा. विचार करा, बोर्डवर करायचं, मग मी सांगतो तुम्हाला उत्तर. कोणाला विचारायचं? मी विचारतो. आईने 10 पेरू दिले, बाबांनी 10 पेरू दिले, तर माझ्याजवळ किती पेरू झाले? हा तो बघा, तो बरोबर आहे. दुकानात बसलेला असतो. उभा राहा रे. माझ्याजवळ किती पेरू झाले? आईनं 10 पेरू मला दिले, बाबांनी 10 पेरू मला दिले, तर आता माझ्याजवळ किती पेरू झाले? पूर्ण वाक्यात उत्तर द्यायचं, अपूर्ण उत्तर द्यायचं नाही. हा बरोबर आहे, कारण माझ्याजवळ पेरू आहे, तुझ्याजवळ नाहीये. बरोबर आहे की नाही? चला ठीक आहे. आवाज काय येत नाहीये, मोठ्याने जरा म्हणा. चालत नव्हतं सरळ. कंडक्टरने विचारलं, तू बाळ कोणाचा? मी माझ्या आईचा. धन्यवाद. बघा मी काय हायस्कूल लेवलचा पाठ घेतलेला नाहीये, कारण मी आहे प्राथमिक शिक्षक. प्राथमिक लेवलचा पाठ घेतलेला आहे. तुम्ही जो मला सहकार्य केलेला आहे आणि ही दोस्ती तुटायची नाय, ही दोस्ती तुटायची नाय. सुटेल का रे हात दोस्तीचा? नाही 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 नाही. तुटेल का रे वाडा यार? नाही 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 नाही. दोस्ती तुटायची नाय, ही दोस्ती तुटायची नाय. अरे काय म्हणावं दोस्तीला या दोघेही घन चक्कर. क्षणात बसती प्रेमाने तर क्षणात होते टक्कर. ही दोस्ती तुटायची नाय, ही दोस्ती तुटायची नाय. कुठे झाला रे? दोस्ती आपली न्यारी,
फिरवू दुनिया सारी मग तालावर नाचेल टेंग डॉंग डिंग जिंदगी तूफानी आड ये वो कोणी शिकू धडा त्यांना हे 1 2 3 अरे तुझी माझी हा माझी तुझी तुझी माझी हा माझी तुझी आणि माझी ही दोस्ती तुटायची नाय ही दोस्ती तुटायची नाय अरे सुटेल का रे हात दोस्तीचा नाही 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 तुटेल का रे वादा यारा नाही 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 दोस्ती तुटायची नाय ही दोस्ती तुटायची नाय अरे काय म्हणावं दोस्तीला या दोघेही घन चक्कर जगा वेगळी दोस्ती ही जैसे घी में शक्कर दोस्ती तुटायची नाय ही दोस्ती तुटायची नाय जीवाहून प्यारा रे तूच मला यारा तुझ्यावरचे वार दोस्ता झेलीन मी अरे हिम्मत कोणाची वार करण्याची धडाके बाज टक्कर देऊ आम्ही तुझी माझी हा माझी तुझी अरे तुझी माझी हा माझी तुझी आणि माझी ही दोस्ती तुटायची नाय ही दोस्ती तुटायची नाय सुटेल का रे हात दोस्तीचा नाही 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 तुटेल का रे भागा यारा नाही 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 संधी देऊया कारण गेली 26 वर्षामध्ये आवाज सुद्धा आपला कुणाला ऐकायला मिळालेला नव्हता तरी सुद्धा ज्याच्याकडे काही एखादी हुनर असेल तर त्याने त्याचं प्रेझेंटेशन करावं अशी माझी विनंती आहे कारण आता नाही तर पुन्हा कधीच याद रखना कभी अलविदा ना कहना कभी अलविदा ना कहना चलते चलते मेरे
अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना। प्यार करते करते हम तुम कहीं खो जाएंगे, यूं नहीं मारोगे। हम तुम कहीं खो जाएंगे, यूं नहीं मारोगे। आंचल में दब के सो जाएंगे सपनों को फिर भी मेरे जी याद रखना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना। जीवन जिए लगे बीच राह में तो यूं ही बुला मेरे भी याद रखना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना। कभी अलविदा ना कहना। चलते चलते मेरे भी याद रखना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना। रात यादों की